नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक स्पेशल रेसिपी बनवत आहे जी की सर्वांना आवडेल, लहानापासून मोठ्यांपर्यंत। आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे, तर सर्वांना गोड खाण्याची क्रेविंग होते, ते पण हॉट चॉकलेट। ओके, पण हे हेल्दी व्हर्जन मध्ये मी हॉट चॉकलेट बनवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही इन्ग्रेडियंट बघू शकता, ते की मी घेतलेले आहे इथे। तर साधारण 1 मोठी वाटी मी मखाना घेतलेली आहे, हे फुल मखाना म्हणतात। इथे मी साधारण 8 ते 10 बदाम घेतलेले आहे। इथे मी 8 ते 10 पिस्ता घेतलेली आहे, त्याची साल काढून। इथे मी साधारण अर्धी वाटी चारोळी घेतलेली आहे, तिने छान फ्लेवर येतो। साधारण 1 वाटीभर मी इथे काजू घेतलेले आहे। ओके, तर आपण गोड होण्यासाठी इथे गुळ पावडर वापरत आहे मी। ही कोको पावडर आहे, ही अनस्वीटन आहे। तर आपण इथे कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही, मैदा वापरणार नाही थिकनेससाठी। हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे हे छान थिक होता आणि मस्त फ्लेवर येतो। आता मी साधारण इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता या मखान्यामध्ये थोडं दूध मी घालून घेते, म्हणजे हे जरा सोक करून ठेवायचे आपल्याला। साधारण हाफ दूध घालून घेते। आता बदामही यामध्ये भिजू घालते। हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण भिजू घालूया, साधारण अर्धा तास भिजत घालायचे आपल्याला। आता मी चारोळी घालून घेतली आहे आणि काजू। आता हे अर्धा तास मी छान सोक करायला ठेवते। आता अर्धा तास झालेला आहे। हे जे ड्रायफ्रुट्स आणि मखाने मी दुधात भिजू घातलेले, बघूया छान भिजले का तर। हा, बऱ्यापैकी छान भिजले आहेत। चला आता कृतीला सुरुवात करूया। सगळे पातेले ठेवलेले आहे आणि यामध्ये हे दूध टाकून घेते। याला छान गरम करायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची। साधारण 1 उकळी येईपर्यंत उकळायचं छान। आता हे जे ड्रायफ्रुट्स आणि मखाने दुधात भिजवलेले मी हे मिक्सर जारला फिरवून घेते। आता मिक्सर जार बंद करूया। आता मी हे मिक्सर जारला ब्लेंड करून घेते। छान फाईन पेस्ट बनवायची याची। आता मी छान ब्लेंड करून घेतलेले आहे। या पद्धतीने इतकं बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपलं दूध एकदम छान थिक होईल। ना कॉर्नफ्लॉवरची गरज पडणार, ना आपल्याला मैदा ऍड करायची गरज पडणार। बघा अशी पेस्ट बनवायची फाईन एकदम छान। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता 1 उकळी आल्यानंतर यामध्ये ही जी ड्रायफ्रुट्स आणि मखान्याची पेस्ट आहे ती ऍड करून घ्यायची। आता दुधामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि मखान्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान थिक झालेलं आहे। एकदम हेल्दी आणि टेस्टी बनतं हे। साधारण 5 ते 10 मिनिटं याला छान उकळून द्यायचं, जरा दाटसरपणा अजून येईल आणि खाण्यात फार मजा येईल। पण ही गॅस कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे तळाशी ड्रायफ्रुट्स चिटकणार नाही। तर छान उकळी येत आहे, तर यामध्ये मी ही अनस्वीटन कोको पावडर जी मी घेतलेली वाटीभर ती यामध्ये ऍड करून घेतली। आणि छान रिच चॉकलेट फ्लेवर येईल आपल्या हॉट चॉकलेटला।
आणि मंद आचेवर हे छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात काहीच प्रिझर्वेटिव्ह नाही, अवांतर गोष्टी नाही, खूप हेल्दी आहे. बघू शकता आता मी कोको पावडर ही छान दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि कंटिन्युअस हे ढवळत आहे मी. बघू शकता किती क्रीमी आणि थिक झालं, एकदम यम्मी आहे. तर कोणाकोणाला हॉट चॉकलेट आवडते हे कमेंटमध्ये मला कळवा. आता हॉट चॉकलेटला चांगले उकळी आलेली, यामध्ये मी गुळ पावडर टाकून घेते स्वीटसाठी. यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे आपले हे हॉट चॉकलेट अतिशय हेल्दी आणि टेस्टी बनणार आहे. तर अजून मी 5 ते 6 मिनटं याला उकळू देते मीडियम फ्लेमवर. कंटिन्युअस स्टर करायचं आहे असं. 5 ते 7 मिनिट मी कंटिन्युअस हे उकळून घेतलेले. बघू शकता किती थिक आणि क्रीमी झाले. आता मस्तपैकी गरम गरम सर्व करून घेऊयात. आपला हॉट चॉकलेट आता मस्त रेडी आहे. थंडीमध्ये अतिशय उत्कृष्ट लागते. एक ग्लास भरून झालेला आहे, दुसरा जार फिल करून घेऊया. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल. आपलं हॉट चॉकलेट एकदम रेडी आहे. मस्त वाफ निघते गरम गरम. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.